सांगलीत मासिक गुन्हे आढावा बैठक. अंमली पदार्थांविरोधात कडक भूमिका. 48 रेकॉर्डवरील आरोपींची आदानप्रदान मोहीम. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची मासिक गुन्हे आढावा बैठक पार पडली. बैठकीत मागील महिन्यात दाखल व उघडकीस आलेले गुन्हे, प्रलंबित गुन्हे, अकस्मात मृत्यू तसेच अर्ज चौकशीबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रलंबित गुन्ह्यांची तातडीने उकल करून निर्गती करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी मागील काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांचा आढावा घेऊन आगामी सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील 12 पोलीस अधिकारी व 56 अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सांगली जिल्हा पोलीस यांच्या वतीने अंमली पदार्थ बाळगणे व गांजा खरेदी विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष आदानप्रदान मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास एकूण 48 आरोपी हजर होते. पोलीस निरीक्षकांनी उपस्थित आरोपींची सविस्तर चौकशी करून इंटरोगेशन फॉर्म भरून घेतले. त्यामध्ये सध्याचा व्यवसाय, उपजीविकेची साधने, मित्रपरिवार, नातेवाईक, वास्तव्याचा पत्ता आदी माहिती अद्ययावत करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकांना आरोपींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत पुन्हा सहभाग आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या व वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात म.पो.का कलम 55, 56, 57 नुसार तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे तसेच MPDA व मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना धार्यकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी तसेच विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व DB पथक उपस्थित होते. ही मोहीम पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून रेकॉर्डवरील आरोपींवर कडक निगराणी ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज.